जावयाने काही तकलीफ मम्मी माझी मैत्रीण माई मम्मी ना लय भारी सोते बोला काय आला इकडं आपण अजून नव्हतं आलो है ना. लई खेळायची खेळणं इथं इथं लई स्विमिंग पूल सगळं इथं बघू कोणाचं हॉटेल आहे कोणाचं हॉटेल आहे उतरा 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 आपलं नाही बाळा आपलं आता हे दुसरे फोन घेऊ का हा इथं सांगता का केकच विसरलो बघा बर्थडे ला आलो स्वाती असं कसं हो तुमचं काय हा इथं फणसवाडी नाव म्हणून दिले सगळे फणसाचे झाड आहेत ना हा नॅचरल आहे एंट्री पाहते फणसवाडीची वरती देवीची एवढं जवळ आहे पण आम्ही पहिल्यांदा आलो बरं का पुढं आणि तीन पुढं इकडं का स्विमिंग पूल दाखव बरं मला. आहे तिकडे पुढे मला बघायचं थांबा चला बघू पहिले कसं आहे हे गप्रे आउटसाइड एंट्री कुठून आहे तिकडून आहे का पुढे बघून येऊ काय अच्छा पुढे पुढे बघून या पुढे इकडे चांगलं आहे म्हणजे पीसफुल आहे ना हे काय विहीर आहे काय मध्ये इथं हा इथं विहीर आहे मोठा हाड बनवलेला आहे तिकडे लाईट लाईट काय आहे तिकडं तिकडे ते व्हेज जेवण आणि ते मोठं त्यांचं ते म्हणजे हे आर्टिफिशियल आहे का ओरिजिनल विहीर आहे तेवढी विहीर होती पण तिने बनवली नंतर बघा लयच मोठी दिसते लय मोठी असं थोडस 5-5:30-6 दरम्यान यायला पाहिजे इथं भारी वाटलं असतं बापरे ही म्हणजे ओरिजिनलच असो ना ही ओरिजिनल विहीर हे नंतर बांधकाम केलं त्यांनी लय मोठी ही पाणी आहे का त्याच्यात बघा डोक्यात सुद्धा भेव वाटत आहे बाई हा नको अडचणीचं नका जाऊ तिकडं मी का बघते घेते आपलं कुठं बसायचं तिकडे आहे आपलं तिकडे नाही का फटायला लागेल हे इथं असं फंक्शन वगैरे छोटे मोठे छान होते ना आहे ना कोण लाकडं बांबू मध्ये बनवले आणि म्हणजे इथं पार्ट्या बिट्या छोटा खोल आहे काही 50 आणि वरती राहायला रूम आहेत सगळे रिसॉर्ट आहे आणि याच्यात बदक बितक सोडायला पाहिजे ना आहेत नाही ना बत्तर आहेत आहे आपल्या इकडे आहेत, हा ए बोय पुण्याला बघून नाही कुठून इथे जिजामाता आहे इथं छोटं बनवलेलं अशा पद्धतीचे हे केलेलं आहे बांबूचं आहे ना इथं व्हेज जेवण बांबू मध्ये केलंय सगळं जेवायला हा. भरपूर मोठं जेवण हम्म. इकडे माग बा इथं पण एक पार्टी बनवलं त्यांनी आणि वरती सगळे राहायला लॉज रूम आहेत सगळे बघा ते रिसॉर्ट टाईप हा का राहायचं की इथंच आता रिनोव्हेट केलं त्यांनी राहायचं इथंच आज उद्या शाळा काही निघत हे काय कशी शेंगा आहे तेवढं लांब लांब साठी काय माहिती बा? काय नाही शेवगा शर्ट नाही नाही विचारी काहीतरी बीन्स टाईप आहे हे असे पोल आपल्याला आणायचे ठरले होते ना आपल्या इथं ना 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 स्विमिंग पूल आहे कुठं मला हा काय योज स्विमिंग पूल छोटा बारका swimming pool आहे ना. ए हे काय बांबूचं इथं असं बनवायचं उरलेले बांबू ठेवलेत बघा का पुण्यालाच बघून मला फक्त राहिली मी हे फणस बघ ना किती आहे त्याला इथं अडचणी इथं फणस फ्राय पण भेटतो बरं का हा ना फणस स्पेशल भाजी येते इथं भेटते फणसाची बिर्याणी पण लय छान होती भेटते ना इथं सगळं भेटतंय छान आहे लॉट चांगला डेव्हलप केलाय मस्त हलका हलका पाऊस पण येतोय पाऊस आला मग मध्ये तुझ्यासाठी सरप्राईज हा हा कोणी थँक्यू
तुम्ही एकाच गाडीत आले? अरे तू तयार केलं काय? कोण आहे? ए सुधीर बसा बसा. त्याला द्या अर्धी. घे पुढे. बस बाळा या पुरी इथे या ना. रूम आहेत तर चला स्वातीला आज सरप्राईज दिल तर दाजींनी बर्थडेचं इथं बघा. मलाही माहित नव्हतं. वेळ लागत सहज जायचंय. तुम्ही येणार आहे मला नव्हतं माहिती. आम्हाला सांगायचं नाही कोणाला म्हणायचं जायचे तुम्ही या फक्त. आणि आमची सुनीताताई कशी दिसते बघा आज. सुनीताताई कशा दिसतायत चष्मा लावून? कसं फील होतंय तुम्हाला? कसं वाटतंय? मला काय हा लय भारी वाटतंय. भारी वाटतंय ना. डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यांच्या, त्याच्यामुळे मग आता 6 महिना चष्मा लावायचा आहे. आणि स्वातीला आम्ही म्हणलं सिंपल जाऊन बाहेर केक कापायचा, पण छोटासा असं इथं अरेंजमेंट केलं तर बघा. मनशाताई आली नाही नेमकं. यायचं म्हणून काही कारणास्तव नाही आली. दीदी नाही आल्या. चला इकडे येऊ. चला मस्त आहे एकदम. इकडे बघा फोटो वगैरे काढायला किती छान आहे इकडे. पलीकडे चांगलं दिसतंय. का पूर्ण उजेड. हा हे झाड वेगळंच आहे. हे कोणते? अहो लय वेगळे वेगळे आयुर्वेदिक पण झाड आहेत इथं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बरच. हा पॉइंट बघा किती छान आहे हा वाला. कोकण धाम कुठं आलं? मस्त आहे बघा. हॉस्टेलला जाते म्हणती का? सगळ्या झाडांवर बघ ना हे असे बल्ब लावलेत मोठे मोठे. किती भारी वाटतंय ना. फोटो घे स्वाती. इथं आहे का आपला छान वाला गवत वगैरे पण छान दिसतंय ना. हे नीट ना असं ती तुमच्या इथं ते लॉन मध्ये कसं ते गवत टाकलं तसं लावायला पाहिजे. भारी वाटतं. हे पण नॅचरल भारीच दिसतंय. हे मोठं काही पोरांना खेळायसाठी असं. पोरांना तर जिथं जाईन तिथं खेळायचं पडलेलं असतं नाही. लय मोठं आहे अहो फिरायला आतमध्ये. पण आता आपल्याला नेमकं अंधार. इथं इकडं लाईट आहे म्हणून आपण इकडं आलो. फणसाचे तर कितीतरी 150 झाड आहेत. 190 होते, 40 जळाले म्हणते. तर एकदम मस्त वातावरण होतं पाहता येईन सगळीकडे. आणि आमच्या मातोश्रीला माझ्या मम्मीला असं वेगळं काही झाड दिसलं, वेगळं काही फुल दिसलं का लगेच असं त्याच्यावर PhD करायची सवय आहे. तर हे फुलं अगदी प्लास्टिकच्या फुलांसारखे वाटत होते मस्त. त्याच्यातनं वास पण भारी येत होता. कसले होते काय होते माहिती नाही, पण एकदम कडक असे वाटत पण नव्हते. ते रिअल आहेत की काय, एकदम प्लास्टिकच्या फुलांसारखे वाटत होते. खूप सारे कुत्रे इथं स्टॅच्यूच्या इथं बसलेले होते पहा. वेदू आणि ध्रुव त्यांच्याबरोबर तिथं जाऊन खेळायचं त्यांचं काम चाललेलं होतं. आणि खूप सुंदर वातावरण सगळं आजूबाजूला झालं होतं. हलका हलका मध्ये मध्ये पाऊस पण येत होता. थोडा थोडा थंडगार वारा सगळीकडे सुटलेला होता. आणि वातावरण खरंच खूप छान वाटत होतं सगळीकडे एकदम मस्त अगदी. तर वातावरण तर मस्त होतंच सगळं, पण त्यातले त्यात छान असे पार्टी सॉन्ग सुद्धा मोठ्या आवाजामध्ये लावलेले होते. त्यामुळे आणखी वातावरणाला 4 चांद लागले होते. एकदम सगळ्यांचा मूड फ्रेश होता, भारी वाटत होतं. आणि मला तर मेन म्हणजे ना हा स्पीकर लय आवडला. म्हणलं असं एक पाहिजे आपल्याकडं सुद्धा. कारण काय आहे की घरी गौरी पूजाला म्हणा किंवा छोटे मोठे कार्यक्रम होतच राहतात. तर त्यावेळेस आहेत सध्या 2 स्पीकर आहेत. एक ट्रॉलीचा पण आहे बाहेर कुठं आणण्यासाठी चार्जिंगवरचा, हा पण एक आहे. पण तरी पण आहे ना एक अशा टाईपचा मोठा एक लाऊड व्हायचा म्हणलं घ्यावं. तर त्यासाठीच मी भैयाला तिथं घेऊन गेलते. म्हणलं तो थोडा बघल त्याच्यावरती कसं काय कितीला कुठल्या कंपनीचा बेस्ट. तर तिथं जाऊन आम्ही थोडासा पाहिला. म्हणलं गौरी गणपतीच्या सणाला तर लागतो. आणि मध्ये पण काही छोटे मोठे कामं असले की आपल्यालाही कधी मूड फ्रेश करायचं म्हणलं, घरातली कामं काढायचे म्हणले की गाणी मोठ्या आवाजात लावून आम्हाला एक सवय आहे मला तरी. तर मग मी त्याला म्हणत होते असं आपण घेऊयात एक, बघ असा कुठं काय भेटतो. तर मग त्याच्यावरती आमचं इथं चाललं होतं बघा अभ्यास की कुठला घ्यायचा कसा घ्यायचा. तर मला आवडला तो स्पीकर, छान होता. बाहेर कुठं इनडोर किंवा आउटडोर कुठंही पार्टीला हे करायचं म्हणलं ना तर भारी वाटत होता. आणि त्यातली त्यात आज मनशाताई नाही आली नाही तर ती तर आहे ना ह्या गाण्यांचा आवाज बघून लगेच इथं तिचा डान्स सुरू झाला असता.
कारण तिला गाणे मोठ्या आवाजात कुठं सुरू झाले की तिला कंट्रोल नाही होत, लगेच तिचं अंग हालायला लगेच सुरू होतं, लगेच जागेवर बसलेली असली तरी डान्स करायला सुरू करते. पण आज ती आली नाही नेमकंच, तर तिला सगळेजण आम्ही मिस करतोय बघा. काय फोटोशूट चाललंय तुमचं? अरे वा 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 वा. साठी जा बाय. माझ्या वहिनी म्हणा किंवा माझी मुलगी म्हणा किंवा काय म्हणतात मेवणी म्हणा, काही म्हणा, ते सगळं एकच नातं आहे आमचं. त्यांचा बर्थडे तिला माहित होता बर्थडे कुठे काय आहे, पण स्पेशल साहेबांनी आज आलतो, त्यांचं काम चालू होतं. त्यांच्या मनामध्ये आला काही त्यांना म्हणलं बर्थडे घरी जायचं. ते म्हणजे कोणाचा बर्थडे? त्यांना म्हटलं असं मेवणीचा म्हणा किंवा माझ्या मुलीचा किती म्हणा, त्यांचा बर्थडे. तर ते म्हणले मग इथंच करू. आता म्हणलं आमचा प्लॅनिंग मध्ये नाही. तर साहेब म्हणले प्लॅनिंग करा मग. आता मग त्यानंतर मी यांना फोन केले. किती वाजता केले? आय थिंक 7:30ला फोन केले का थोडा बर्थडे करू. आता मग कोणी जेवण केलं असतं, बनवलं असतं घरी. आता मला माहिती केलं बी असेल आय थिंक, सकाळी खाते फ्रीजमध्ये ठेवून. काय आमच्या बहिणी आहेत, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तरी पण आले त्या. ते म्हणे मला पाहिजे स्पेशल, काही करणार नाही. पण त्यामुळे स्पेशल झालं सगळं. म्हणजे स्वतःसाठी स्पेशल होण्यासाठी झालं खूप मोठं सरप्राईज झालं माझ्यासाठी, कारण मला काहीच माहिती नव्हतं या बद्दल. म्हणलं आता सिंपल जायचं आणि छोटासा केक कट करायचा आणि यायचं. कारण की म्हणलं दाजी तरी रस्त्याने म्हणायचे, तर ताई म्हणली केक नाही घेतला. दाजी म्हणले लहान आहे का आता केक घ्यायला? तर म्हणलं चला काय नाही, कारण की आता लहानपण असतं. आत्ताच ध्रुवचं झालं, त्याच्यामुळे म्हणलं चला सिंपल केक कापू आणि मग जाऊ. मला माहितीच नव्हतं. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. अरे पण ऐक ना, प्री प्लॅन नव्हता. जर असता तो वेगळा विषय. पण छोट्या बाळांचा बर्थडे मी लहान आहे का, पण भारती म्हणजे तुमच्यासाठी मुलगीच आहे ना, तर म्हणलं मग केक आणतो. माझ्यासाठी तर शेवटी ती मुलगीच आहे, म्हणजे एक बाळच आहे माझ्यासाठी. जेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळेस आय थिंक एवढीच होती, लहान होती, 5 होती. त्यामुळे मग ते स्पेशल ऑकेशन बर्थडे केक कापावाच लागेल. घरी ती किती मोठी होत आहे, आपल्यासाठी लहानच. चला थँक्यू. आता सुरू करूया. चला धारा दे. पलीकडं कापसा बांधले तर फक्त मोबाईल पाहतात. इकडे आहे ना हो, असं असतं कुठं. आता सहज 1-2 तासापूर्वी मेजरची आमची भेट झाली आणि कामाच्या पाहणीसाठी मेजर इथं आले. मेजर स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांनी काम सुचवलं, ते काम चालू आहे वरती. पाहण्यासाठी आल्यानंतर ते म्हणले आमच्या स्वातीचा बर्थडे इथंच करू ना. म्हणजे फक्त 5-1 तासापूर्वी प्लॅन झालेला बर्थडे हा. पण सुंदर होते, हरकत नाही. हे सगळं आपल्या आपापसातलं प्रेम पाहून खरोखर आनंद होतोय. आणि सख्या बहिणी, सख्या जावा हा जो चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय, त्याच्या मागे एकच कारण आहे की एवढा फ्रँकली, एवढ्या मेवणीला मुलगी बाळ म्हणणारे आणि सगळ्याचे प्रेमाने वागणारे आमचे शंकर मोठे मेजर इथे आहेत. आणि ते माझ्यापेक्षा फार लहान आहेत, परंतु सुद्धा एवढी प्रगल्भ विचारसरणी त्यांची आहे. आणि व्यवसायामध्ये वेगवेगळे विचार मांडणारे, वेगवेगळे कल्पना मांडणारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आज जरी कार्यक्रम छोटा जरी वाटला तरी प्रेमाचा मोठा संदेश यातून जातोय. तरी आपण आता स्वातीचा बर्थडे या ठिकाणी साजरा करूया. स्वाती, विनंती तुला, जर केक कापून आपला बर्थडे आपण साजरा करूया.
होते बघा होते काय काय बाळा अरे आता नंतर. मी बोट आणि का विशेष म्हणजे तुला ऐक ना फणसवाडीने यायला भेटलंय. मी तर पहिली बार फणसवाडी सगळ्यांनी ऐकलं असं. मी पण पाहिलं होतं बऱ्याच वेळा आलो. पण नंतर मी जेव्हा आलो मी पाहिलं अरे यार महाराष्ट्रामध्ये मला तर नंबर 1 वाटलं. मी बऱ्याच ठिकाणी गेलोय सगळे थिंग पाहिल्यात बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. पण तेच थिंग सेम बघा तुम्ही एंट्री पासून तर कुठपर्यंत सगळे फणस झाडे म्हणून फणसवाडी नाव आहे. पण आता रिसेंटली वेज पण चालू करले वळून साहेब आमचे मित्र म्हणजे आमच्या वडिलांसारखे आहेत. पण आमचे मित्र म्हणजे आमचे संबंध विचारसरणी मिळते म्हणून आम्ही मित्र म्हणतो एकमेकांना. पण त्यांनी जे प्रकल्प सुरू केलाय किंवा हॉटेल लाईन सुरू केली त्यांनी फणसवाडी नाव म्हणून दिलं. फणसाची झाडं त्यांनी खूप लावले आणि फणसांची विविध आटा फणसांचे खायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये कुठं नाही भेटणार. स्वतःला माहित नव्हतं आणि ती आता थोडी रडली का रडली मला माहित नाही. पण थोड्या ती आनंद असू असते आय थिंक हा इमोशनल झाले असेल. पण कारण की तिला म्हणून रडली असेल. तिला मी बाळ पण म्हणतो मिवणी पण म्हणतो दाजी पण म्हणजे असं आमचं नातं आहे. ते नातं बऱ्याच ठिकाणी नसतं म्हणजे बाळ म्हणणार आहे किंवा मिवणी म्हणणार आहे. काही मिवणी दाजीचं नातं असतं किंवा असं असतं. पण मी तिला बाळ म्हणल्यामुळे तिला थोडी इमोशनल झाली असेल. पण तिच्या बर्थडे साठी हेच फणसवाडीचे आपण उभ्या केला असता. पण मलाच महाराष्ट्रामध्ये फणसवाडीच आवडली. चला आता माझ्या मुलीसाठी केक कापूया आणि थोडस गाणं म्हणतो. चला कापा केक. या 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 बाळांनो सगळे या. सगळे जवळ जवळ या. जवळ जायचं ना थोडा केक कापून तेरी उम्र की फुलवारी में खिला नया एक फूल मुबारक सालगिरह मुबारक सालगिरह मुबारक सालगिरह तेरी उम्र की फुलवारी में खिला नया एक फूल मुबारक सालगिरह मुबारक सालगिरह हो मुबारक सालगिरह. हैप्पी बर्थडे. थँक्यू सर थँक्यू. सरांचा व्हॉइस खूप भारी आहे बरं का. छान चल बेटा. अजून खायचं का अजून खायचं का बाबा हा का चॉकलेट पाहिजे. तर बघा बऱ्याच दिवसानंतर म्हणजे छानपैकी एक मला भरून याच्यामुळे आलं. म्हणजे मला माहित नाही का बरं भरून आलं पण आलं. तर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एक सुंदर म्हणजे सॅटिस्फॅक्शन मनाला किंवा खूप असा वेगळा अघोरी आनंद माझ्या मनाला झाला. कारण की म्हणजे इथलचं वातावरण पण सगळं सुंदर आहे. नक्कीच सगळ्या जणांनी इथं येऊन भेट द्या नक्कीच. कारण निसर्गरम्य वातावरण क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. पण इथं छान पद्धतीने सरांनी खूप सुंदर पद्धतीने निसर्गाचा आनंद घेता पण यावा आणि एक गावाकडची लाईफस्टाईल अशा पद्धतीचं सगळं वातावरण किंवा इथं सेटअप केलेलं आहे. तर मला पण खूप आवडलं आणि सरप्राईज तर एकदम वासमच वाटलं मला. कारण की मला माहितीच नव्हतं. म्हणलं आता सिंपल हा नगरमध्ये कोकण बरोबर आहे. नगरमध्ये कोकण का तुझं आहे का कोणी आणलंय सांग. कोणी आणलंय बाळा ते इकडे जिना खोल ना त्याला. मला काय चला ना बाबा राजू. मामी येल्लो कलरची आत्या म्हणतो ते मला. हॅपी बर्थडे येलो आत्या. हॅपी बर्थडे लाल.
डेअरिंग आहे पण तू बोल पप्पा त्याच्याकडे तर बोल ना अरे बोल इकडे बोल ना तिला इकडे सगळ्यात मोठं तू जाता हॅपी बर्थडे स्वाती. इकडे त्याला लाव बोलायची बघ. अरे नाही चला काकी कशी आहे ते बी सांग भाऊ. तू झिंगाट आहे रे, झिंगाट बोल बरं पटकन. क्लासला येत होता ना काकीकडे. सगळं सांग ना सांग लवकर तुला जे वाटत आहे ते बोल पटापटा बोल तुझ्या मनात सांग काकी चांगलं शिकायचं अजून आणायची का काकी हाणायची का चोप द्यायची का द्यायची कन्फ्युज आहेत ते काय बोलतात त्यांना कळलं. अचानक उभा केल्या होत्या नाही पण तरी पोर वेदू बोलतो का तू अचानक झालं पाहिजे तर नसेल. अचानक असले आत्याबाईचा हॅपी बर्थडे आज थँक्यू सगळ्यांना. ध्रुवाकडे द्या ना ध्रुवाकडे काही पण बोल. म्हणतोय म्हणे काही बोल मम्मी बद्दल बोल. कशी आहे मम्मी? मम्मी माझी मैत्रीण माझी मम्मी ना लय भारी आहे मैत्रीण लय भारी आहे. व्हेरी गुड. पुढं अरे 2 वाक्य माझ्यासाठी सगळे भारी आहे मुडावर काम आहे त्याचं. तर स्वाती, माझ्या गोड स्वातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे एक बहीण म्हणून नाही, एक छोटं बाळ म्हणून आम्ही तिला बघतो. जसं लग्न झालं आणि जसं ती घरामध्ये आली, तिचं लग्न झाल्याच्या नंतर आवाज कमी येतोय. तर तसं मला कधी असं कुठल्या मैत्रिणीची गरज लागली नाही बघा. प्रत्येकीला मैत्रीण असते किंवा आपलं जे पण मनातलं काही असतं ते व्यक्त करायला कोणीतरी एक जीवाभावाची मैत्रीण लागतेच. तर मला आतापर्यंत आहे ना अशा काही गोष्टी शेअर करायला किंवा काय असं बाहेरच्या कधी अशी मैत्रिणीची गरजच पडली नाही. कारण घरात मैत्रीण पण आहे, बहीण पण आहे, एक छान अशी सपोर्ट सिस्टीम पण आहे. कुठलीही गोष्ट करायची म्हणलं की कुठेतरी काहीतरी मन डगमगलं, तिचा डगमगला की माझा डगमगला, तर कुठेतरी दोघींचा निर्णय एक जेव्हा असतो ना तर तेव्हाच ती गोष्ट कुठेतरी पुढं आम्ही ती घेऊन चालतो. मग ती कुठल्याही बाबतीत असतो, ती बिझनेसच्या बाबतीत असो किंवा घरात एखादी गोष्ट घ्यायची असेल तर मी म्हटलं की स्वाती घ्यायची, ती जर नाही म्हणली की मी तिथं स्टॉप होते. किंवा मग ती म्हटली घ्यायची, मी जर नाही म्हणलं तर ती तिथं स्टॉप होते. म्हणजे एक असं आमच्या दोघींचं बॉन्डिंग आहे पहिल्यापासून. आणि देव करो भोलेनाथ करो हे असं शेवटपर्यंत राहो. म्हणजे जोपर्यंत आम्ही जरी आहोत तोपर्यंत. आता पुढचं मी सुना आल्याच्या नंतर नाही सांगू शकत. आता ते 3 मुलं आहेत तर त्यांच्या बायका आल्याच्या नंतर मी नाही सांगू शकत. बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की खूप लोक म्हणतात की सख्या बहिणी असल्यानंतर भांडणं होतात, एका घरात असल्यानंतर विश्वास पण नाही बसत कोणाला की होत नाही. बोलणं काय नाही तर आणि काय होतं की असं होऊच शकत नाही की तुमच्यात भांडण नसेल होत पण नाही होत. आता हे दोघं भाऊ यांच्यात कधीतरी होतात. म्हणजे छोटं मोठं काय असतं ना ते टॉम अँड जेरी टाईप. पण आमच्या दोघींमध्ये मला नाही असं कधी आठवत नाही कुठला दिवस की कधी भांडण झालं किंवा कुठल्या गोष्टीवर आमचे वाद झाले किंवा मग असं ते एक असतं छोटं मोठं. ते कधीच नाही, आतापर्यंत ते कधीच नाही. कारण तेवढी समजदार ती पण आहे, छोटी असून सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेते. एकदम आम्ही दोघं जसं म्हणून तसंच आहे. आणि आमचे राजू पण आहे. त्याच्यामुळे घर टिकायला किंवा जॉईंट फॅमिली एकत्र राहायला एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं असतं. असं नाही की एकाच व्यक्तीने घ्यायचं, प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना एक समजून हे करून जर ठेवलं तर जॉईंट फॅमिली नक्कीच. असं नाही की बहिणीच असाव्या लागतात. बाहेरून आलेल्या मुली पण जॉईंट फॅमिली खूप छान राहतात. कितीतरी असे उदाहरणं आहेत नगरमध्ये बी असे खूप मोठे मोठे की बाहेरून आलेल्या मुली पण अगदी सख्या बहिणींसारख्या एका घरात राहतात, खूप छान पद्धतीने राहतात. आणि जे एकीचं बळ असतं ना ते कुठंच नाही. मग भले तुम्ही किती सेपरेट राहून हे करा, पण जर 3 किंवा 4 भाऊ एकत्र राहून जे करू शकतात ना, किंवा 3 किंवा 4 जावा एकत्र राहून जे करू शकतात ना ते पॉसिबल नाही, सेपरेट राहून नाही. आता सपोज जर एखादी लेडीज जॉब करत असेल, बाबा पाळणा घरात मुलांना टाकावं लागतं. तेच जर घरामध्ये सासूबाई असतील, सासरे असतील किंवा एखादी छोटी जाव असेल तर बिनधास्त आपण त्याला सोडून जाऊ शकतो भरोशावरती. हा बाबा माझ्या बाळाला माझे घरचे मेंबर जे आहेत ते सांभाळू शकते. म्हणजे बरेचसे बेनिफिट्स आहेत जॉईंट फॅमिलीचे, ते लोकांना नाही कळत. आणि सगळं जाऊ द्या, आजच उदाहरण घ्या. सपोज दॅट जर आज आता माझे मिस्टर सोबत नाहीयेत आणि सपोज एकत्र जर आम्ही नसतो तर आज हे सेलिब्रेशन झालंच नसतं.
हो की नाही दाजी? म्हणजे अशा काही गोष्टी आता म्हणजे स्पेशल उदाहरण तर आजच घ्या, कारण की आता ते जस्ट पोस्टिंग आउट झाले त्याच्यामुळे त्यांना यायला जमलं नाही, नाहीतर ते म्हणले होते मी येतो म्हणून. पण ते जर आज नसताना सर माझा बर्थडे एवढा छान रित्या सेलिब्रेट झाला तर याच्याहूनच अजून काय उदाहरण दुसरं काही. आणि मी तर म्हणाल की पुण्यात सगळ्यांनी जॉईनच राहावं. लय बेनिफिट आहे जॉईंट फॅमिलीचे आणि खरंच खूप छान आहे. सगळ्यांनी एकत्र राहा, वेगळं राहायच्या भानगडीत पडू नका. त्यासाठी काय सख्खी बहीणच घरात आणावं लागते असंही नाहीये. बाहेरून आलेली मुलगी सुद्धा दोन मुली सुद्धा एकत्रित राहू शकतात जर एकमेकीला समजून घेतलं तर. आणि खटके उडतात, प्रत्येक फॅमिलीमध्ये खटके उडतात असं नाही, कारण प्रत्येकाचं मन हे काही सारखं नसतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाची भावना वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पण त्यातूनही कुठेतरी प्रत्येकाला सामावून घेतलं पाहिजे की हा बाबा चला काय नाही ठीक आहे तेवढा फक्त तेवढा. आणि बी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे कधी बी. तर जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि ते जे म्हणले ते भल्यासाठीच झालेले आपल्यासाठी असा विचार करून जर चाललं तर भांडण होणारच नाही आणि फॅमिली तुटणार नाही मेन. आणि राहिला विषय आमच्या दोघींचा तर मरेपर्यंत तर नाहीच, कधीच भांडण होऊच शकत नाही. कधी लहानपणी नाही झाले ना अजूनपर्यंत कधी एवढा लोकांना विश्वास नाही बसत. असं वाटतं की पडद्या मागचं यांचं वातावरण वेगळं असं आणि पडद्या पुढचं. तर एक परी दाजींना कुठली गोष्ट ती शेअर करीत नाही, मी माझ्या हजबंडला कुठली गोष्ट शेअर करणार, तेवढं आमचे दोघी एकमेकींना आम्ही शेअर करतो. तुम्ही भांडण करून तर बघा, तुम्हाला सांगत चालतं का? वा वा वा. अख्खी कौटुंबिक संस्कृती टिकवण्याचा विषय या दोन माझ्या मुलींनी एक मिनिट या दोन्ही मुलींनी अख्खी कौटुंबिक संस्कृती टिकवण्याचा मार्ग या महाराष्ट्राला या देशाला दिला. की जे छोटे छोटे प्रॉब्लेम कुटुंबामध्ये असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कुटुंब कसं सुसंस्कृत होऊ शकतं. आणि संस्कार म्हणजे तरी काय, आज त्या बोलताना बोलल्या की आम्ही आहे तोपर्यंत तरी होणार नाही आमच्या कुटुंबामध्ये दुभाजन. पण तुमचे असे संस्कार असतील तर तुमच्या अजून 4 पिढ्याही कुठल्याही तुमच्या कुटुंबामध्ये दुभाजन होणार नाही, कारण तुमचे संस्कार महत्वाचे. आणि हे संस्कार जर असे चालत राहिले पुढे, भले तुम्ही परिस्थितीनुरूप वेगळे राहिलात पण विचाराने एक राहिलात. कोणाची नोकरी कुठं बाजूला आहे, कोणाची नोकरी इकडे आहे, त्यानुरूप जरी बाजूला राहिला पण विचाराने जर एक राहिलात तर तुमची संस्कृती ही कायमस्वरूपी तुमच्या पुढच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शन करेल. असे तुमचे विचार आहात. तुम्ही वयाने फार लहान आहात पण तुमचे विचार एवढे प्रगल्भ आहेत की तुमच्यावरती तुमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत म्हणून तुमचे विचार एवढे प्रगल्भ आहेत. आणि हे विचार तुमच्या पुढच्या पिढीला नक्कीच प्रवाहित होतील आणि तुमच्या पुढच्या पिढ्याही तुमच्याप्रमाणेच वागतील. आणि हा आदर्श पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतीय संस्कृती घेईल असं मला वाटतं या ठिकाणी. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि स्वाती, तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला एकत्र येण्याचा योग आला हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर तुला खरोखर वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा, शुभाशीर्वाद. आणि हॅलो, यांच्यावर संस्कार करणारे माझे मेन म्हणजे सासू सासरे जे आता इथे उपलब्ध आहेत म्हणजे आणले आहेत. अरे वा. त्यांना मी ओळख करून देतो. माझे सासू संस्कार यांनीच केले ना शेवटी, नंतर आलेत आमच्याकडे. नंतर हे माझे सासू सासरे पुढे या इकडे या मामा या. संस्कार तुम्ही केले तर आम्हाला आता ही जी प्रगती झाली, प्रवाह आला या दोघांपासून. हे मेन नदी आहेत, नद्यापासून दोन्ही प्रवाह आले आमच्याकडे आलेत. पण प्रवाह आम्ही सांभाळलेत, प्रवाह खूप छान झाले. पण नद्यांसंग बोला, नदी थोडं बोला म्हणजे सासू सॉरी सासू. प्रथम मी स्वातीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि जेव्हा या म्हणजे मुली 4 किंवा 3 वर्षाच्या अशा होत्या तेव्हापासून त्यांना मी प्रत्येकाच्या मध्ये नाही का भाग घ्यायला म्हणजे लावायचे. मी रांगोळी स्पर्धा असो, मेहंदी स्पर्धा असो किंवा सायकलिंगचे हे असो, खेळ स्पर्धा असो, कुठल्या पण असल्या ना तर मी त्याच्यामध्ये नाही का त्यांना मी म्हणायची डेअरिंग आहे की तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या. आणि गणपतीमध्ये कार्यक्रम असले या छोट्या छोट्या असायच्या ना तर त्याच्यामध्ये पण मी त्यांना म्हणजे भाग घ्यायला सांगायचे. परत 2 नंबरची मुलगी होती ना ती तर डायरेक्ट घोडा चालवायची.
तिला झाशीची राणीच म्हणायचे सगळेजण आमच्या भोसले आखाड्यामध्ये. म्हणजे त्यांना अशी मी घरात म्हणजे कुठला पण कार्यक्रम असला ना तर मी त्यांना बनवलं थोडक्यात, कमी नाही ठेवलं. कमी नाही म्हणजे घ्यायचं आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पुढे जायचं, मागं कशामध्ये राहायचं नाही. आणि पण त्या परिस्थितीतून मी तेवढ्यातून तेवढं म्हणजे त्यांना मी करायला लावायचे, घ्यायला लावायचे. पुढं जा तुम्ही नाही का, अभ्यासामध्ये पण पुढं पाहिजे तुम्ही. ही मोठी तर हिची तर पहिलीपासून तर 10वी पर्यंत तिचा म्हणजे 1 नंबरच असायचा. आणि नंतर बाळासाहेब पवार होते त्यावेळेस त्यांनी सायकलची स्पर्धा काढली म्हणजे ठेवली होती. तर ते काय म्हणले की ही सायकल मध्ये प्रथम आली, तुम्ही हिला पाठवता का? तर आम्ही दोघांनी विचार केला की नाही, हिला पाठव. पंजाबला हिला सायकल नेसण्यासाठी तिचं सिलेक्शन झालं आणि तिथं पण तिला पाठवलं होतं आम्ही त्यावेळेस. जावयाने काय तकलीफ? मला जावई 3 मुली आहेत. मला जावई 3ही पण माझ्या मुलांसारखेच मला मिळाले. मी खूप म्हणजे नशिबान समजतो. साहेब, जो 3 मुलींचा वडील असतो ना त्यांच्या जावाई कधीच त्रास देत नाही, कारण मला 3 मुली आहेत. माझ्या जावयांनी मला कधीच त्रास दिलेला नाही. हे संस्काराचा भाग. बरोबर. चलो ओके, चला ओके, थँक्यू. ओके थँक्यू. फायनली स्वतः बोलते. हॅपी बर्थडे स्वाती. चला फायनली स्वातीला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बेटा, हॅपी बर्थडे. थँक्यू. छान असं बघा, मस्त असं केक कटिंग झालं, छान असं एन्जॉय झाला. आणि आता जेवणाला बसलेत बघा सगळे. इकडे प्लेटा करायचं काम चाललेलं आहे मस्त गाण्यांवरती. सुनीता ताई कसं वाटतंय? छान वाटतं ना? डोळ्याला हवा नका लागून देऊ, फक्त डोळ्याला हवा नका लागून देऊ. आहे ना, बसू दे तिकडे. अगं बघा ना तुम्ही दोघं, असंच करा आमच्यासारखं. हा दम जायचं आता. एका जागेवर बस तू, मग हे होईल. एका जागेवर बस नाही इथं. पप्पा तिकडे असते.
चला जोर लगा की आयशा खोलो उग्र सर बाय अरे यार थांब 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 खेळणार नाही ध्रुव त्याच्यात खेळायला नाही काही वाव मस्त टेबल येते दगड येतं बाळकृष्णाचं सांगितलं होतं इकडं उजाडात दाखव. कृष्णाला जाऊन दे बाळकृष्ण नकोय आपल्याला आला फोटो लिहा आपल्याला राधा लागते हा कृष्ण सारे बाळकृष्ण गोळा करून काय करायचे सारे बाळकृष्ण गोळा करून काय करायचे राधा लागते. तर चला रात्रीचे आता 11:57 झालेत. बर्थडे संपायला 3 मिनिटं आहे आणि बरोबर 3 मिनिटात आपल्याला व्हिडिओ पण संपायचा म्हणजे बर्थडेचा व्हिडिओ बरोबर होईल बघा. तर मस्तपैकी सेलिब्रेशन झालंय बघा. एकदम पाऊस नाही आला काय नाही म्हणजे दाजींचा जो प्लॅन होता ताईचा आणि दाजींचा तो सार्थक झाला. तर जसं की मागाच्या याच्यात व्हिडिओ मध्ये सांगितलं जसं की मला काहीच माहिती नव्हतं. अचानक म्हणजे प्लॅन झाला. इव्हन 7 वाजेपर्यंत ताईला नव्हतं माहिती. दाजींनी प्लॅन केला नंतर यांच्या दोघांचा झाला. मग यांनी काही सांगितलं नाही पण एक मस्त पद्धतीने साजरा झाला बघा. मी तर पहिलेच ताई म्हणत होती सकाळपासून काय करायचं मी तर म्हणलं काहीच नको कारण ध्रुवचा आत्ताच झालता आणि त्याच्यानंतर चोररोटीचा कार्यक्रम झाला. सारखे कार्यक्रम तिला म्हणलं होतं नको आपण घरच्या घरीच केक कापू घरीच काहीतरी बनवू आणि बोलू म्हणलं मनीष ताईला त्यांना सगळ्यांना. तर मग ठीक आहे म्हणली. मग मागून दाजी म्हणले आपल्याला बाहेरच जायचं. मग म्हणलं चला ठीक आहे बाहेर जाऊ आपण. पण एवढा सगळा प्लॅन झालेला काहीच माहिती नव्हता. तर छानपैकी बर्थडे झाला आणि आजचा व्हिडिओ मग चला आता इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल ताई तुला काय बोलायचं आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये. चावी आहे काय? तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. बाय.